राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात समृद्धी महामार्गासोबत जोडण्यात येणार आहे। हा एकूण 105 किलोमीटरचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी हुडकोकडून 1500 कोटींचं कर्ज उभारण्यात येणार आहे। या कर्जा व्यतिरिक्त 2528 कोटींच्या तरतुदीला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। मालाची वाहतूक वेगाने व कमी खर्चामध्ये करता यावी यासाठी वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। सध्या समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदराकडे जायचं असेल तर भरवीर आमणेवरून बडोदा मुंबई द्रुतगती महामार्गावरून जावं लागतं। हे अंतर कमी करण्यासाठी नवा मार्ग उपयुक्त ठरेल। त्यासाठी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वाढवण बंदर ते मुंबई सुरत राष्ट्रीय महामार्गावरील तवापर्यंत 32 किलोमीटर महामार्गाचं काम हाती घेण्यात आलंय। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या महामार्गामुळे 78 किलोमीटर लांबीचा प्रवास टळणार आहे। वाढवण बंदर ते भरवीर पर्यंतच्या प्रवासासाठी साधारण 4 ते 5 तास लागतात। नव्या महामार्गामुळे हा प्रवास 1 ते 1.5 तासात करता येईल। पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातून हा नवा महामार्ग जाणार आहे।